चोपड्यात 15 जानेवारीपर्यंत 150 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा. न्यायालयाच्या आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. चोपड्यात 1 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान 150 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या व लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हल्ल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर झाल्या असल्याचं निदर्शनात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने देखील या गंभीर घटनेकडे गांभीर्याने पाहून राज्यातील प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नगरपालिका परिसर व सार्वजनिक ठिकाणी शाळा, महाविद्यालय, रुग्णालय या आस्थापनाला जबाबदारी सोपवली आहे. तरी देखील भटके कुत्र्यांवर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. डिसेंबर 2025 मध्ये 105 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला होता, तर जानेवारी 2026च्या 15 तारखेपर्यंत 140 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. 15 जानेवारी पर्यंत 140 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा असं आवाहन उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी केलंय. उमेश नगराळे, जळगाव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.